हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज वर्ग 10वीचा विषय इंग्रजी युनिट 1 आणि चॅप्टर 1.4 बी अ स्मार्ट हा लेसन आपल्याला घ्यायचा आहे. प्रथम आपण लेसन वाचून घेऊ. एक पॅरेग्राफ. चॅम्पियन्स आरंट मेड इन जेम्स. Champions are made from some things. They have deep inside them a desire, a dream, a vision. They have to have the skill and the will, but they will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talent. If we use the talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. मित्रांनो, आता आपण एक पॅरेग्राफ वाचलेला आहे का चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आर मेड इज समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स बनायचं असेल किंवा क्रीडा स्पर्धेतील एखादी विजेता बनायचं असेल तर नुसतं व्यायामशाळेत जाऊन तो बनत नसते. तर त्याच्यासाठी काय पाहिजे? मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम अ डिझायर, अ ड्रीम अँड व्हिजन. इच्छा पाहिजे, स्वप्न पाहिजे आणि व्हिजन म्हणजे दूरदृष्टी पाहिजे. ह्या जर माणसामध्ये जर गोष्टी असल्या तर मनुष्य कोणतेही कार्य करू शकते. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. यासारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या ज्या काही गोष्टी असतात, ह्या खोलवर जाणाऱ्या गोष्टीमुळेच मनुष्य विजेता निर्माण होऊ शकतो. बट दे विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. सक्सेसफुल इज प्रोफेशनल थ्रीव इन द सेम मॅनर. कौशल्य, इच्छाशक्ती ह्या जर माणसामध्ये जर दोन असेल तर त्यांच्यात विजय अनिवार्यच असतो. We all have the natural talent. If we use that talent to set our goal in life. व्यावसायिकांच्या इच्छाशक्ती बळकट करण्यासाठी किंवा यशस्वी व्यावसायिकांच्या कशा प्रकारे आपण सर्वच जण उपजत बुद्धी कौशल्य घेऊन जन्माला येतो आणि या बुद्धी कौशल्याचाच we can easily get the success in life. We should not achieve the goal in life. Do not take action to achieve them. आणि त्या जीवनामध्ये त्याचा निश्चितच आपण उपयोग करायला पाहिजे. सेटिंग गोल हॅज टू व्हॅल्युबल ॲसेट अ सेन्स ऑफ द ऑर्गेनिलिटी अँड द स्टेपिंग स्टोन इल्युमिनेट द पाथ. ध्येय निश्चित करण्यासाठी आपल्याजवळ काय पाहिजे? सेटिंग द हॅज टू व्हॅल्युबल ॲसेट. दोन महत्त्वपूर्ण पैलू आपण लक्षात घ्यायला पाहिजे. इल्युमेंट्स, कल्पना, कल्पकतेची गरज आहे आपल्याला. द पाथ ऑफ द गोल्स अँड वन ॲट देम हेल्प इन लाईफ. ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी नवनिर्मिती क्षमतेची जाणीव आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. प्रकाशमान करणाऱ्या मैलांचा दगड. पहिली पायरी म्हणजे ध्येयामुळे व्यक्ती आपले आयुष्य कसं बदलत असते. दे हेल्प टू स्टेअर इज द कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन द सिम्पल ड्रिफ्टिंग अलॉंग द लेटिंग थिंग्स हॅपन. ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याचे सूत्र योग्य प्रकारे हाती घेऊ शकतात. पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्यात शाश्वती त्याला मिळते. कारण माणसासमोर काय पाहिजे? ध्येय पाहिजे.
आणि ध्येय जर माणसाच्या समोर जर असलं तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता जीवनरूपी नौका हे भरकटता ठरवलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येतात. सेटिंग गोल्स माय हॅपियर इझी. ध्येय निश्चित करणे वर करणे सोपे वाटत असले पण बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. कोणतेही ध्येय नसेल तर अपयश भीती टाळता येते. फिअर ऑफ द फेल्युअर माय इज द अवॉइड इन द absence of goals. After all, one has to decide that one wants to achieve. In the end, to accomplish goal, extra recommended a 5 step of the approach. अपयशाची भीती टाळण्या मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. ध्येय साध्य करायचे असेल तर यात 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबावा लागेल. तज्ज्ञ लोक आपल्याला सुचवतात की एक्सपर्ट ऑफ द रिकमेंडेड 5 स्टेप ऑफ द अप्रोच. आता ते काय आहे? स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स people reach success. Smart stand for specific, measurable, achievable and realistic and time bound. स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी एक विचार पद्धती आहे. स्मार्ट विचार पद्धती स्पेसिफिक एक विशिष्ट आहे, मेजरेबल त्याला मेजरेबल म्हणजे त्याला मोजता येते. त्याच्यानंतर अचिवेबल म्हणजे काय होते? तो प्राप्त करणे योग्य आहे का? रिअलिस्टिक वास्तववादी आणि टाईम बॉन्ड काल मर्यादित. ह्या जर 5 गोष्टी माणसाजवळ जर असल्या तर मनुष्य कोणतंही शिखर गाठू शकतो. जसं आता आपण पाहतो स्मार्ट गोल्स हॅव द स्पेसिफिक रुब्रिक. ध्येयाची एक मार्गदर्शक सूची असते आणि ती कशी असते? स्पेसिफिक असते, निश्चित तपशील असते. इन्व्हॉल्व्स ऑफ द आयडेंटिफाय द स्पेसिफिक एरिया इम्प्रूव्हमेंट. सुधारणा करण्यासाठी काही आवश्यक असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीचा आपण शोध घेत असतो. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाइंडेड अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. क्षेत्र जितके अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साधू शकते. क्षेत्र कसे पाहिजे? खूप नेमकं पाहिजे, तरच आपण ते ध्येय गाठू शकतो. नाहीतर खूप आपण घेऊन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं काम पूर्णतः व्हायचं नाही. तर असं न करता क्षेत्र कधी बी आपण कसं असायला पाहिजे? लिमिटेड असायला पाहिजे, कमीत कमी असायला पाहिजे, तरच आपण कोणतंही ध्येय असते ते ध्येय आपण गाठू शकतो. It make of the either is the parameters can work towards the goal. For example, if it's the building a house, what is the exactly is the capacity required and how long can it stretch. त्यामुळे आपल्याला मापदंड स्वीकारता येते आणि त्यानुसार आपल्याला काय करता येईल, ध्येयाकडे वाटचाल करणे आपल्यामध्ये सोपं जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल इट इज द. आपण ह्या जर गोष्टी आपल्या मनात जर ठेवल्या किंवा एखादी घर बांधताना किती क्षमतेचं घर असावं, त्याच्यात किती जण राहू शकते, त्याला किती कालावधी लावू शकते, ह्या जर गोष्टीची आपण सुरुवातीला माहीत घेतली तर माहिती अत्यंत आवश्यक असते आणि ती गरजेची असते. तर हे झालं आपलं स्पेसिफिक.
म्हणजे आपल्याला निश्चित तपशील आलेला असतो. त्याच्यानंतर आपण मेजरेबल. आता मेजरेबलमध्ये काय असते का जे मोजता येते, मोजण्या येण्याजोगे आहे. क्वांटिफायिंग गोल्स ऑफ द प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. धिस मेक इट द इजी benchmark performance throughout the goal period, including area to improve. ध्येयाचे परिणाम काय असतात? प्रगतीचे मापन करण्याचा एक विशिष्ट मार्ग असतो. त्यामुळे ध्येयाची पूर्ती संपूर्ण कालावधीत कामगिरी हे आपल्याला मानक ठरवता येते. त्याचं संशोधन करता येते. संधी शोधणं खूप सोपं जाते. जसं व्हील प्लेइंग फुटबॉल आहे. वन्स एक्झॅक्ट रोल अँड द पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. समजा आपण फुटबॉल आहे. फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका, पोझिशन व त्याचे मैदानावरील स्थान हे निश्चित केलेले असणं अत्यंत आवश्यक असतात. तिसरा पॉईंट आहे अचिव्हेबल, म्हणजे आपल्याला जे साध्य करायचं आहे किंवा प्राप्त करायचं आहे त्याविषयी. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लीट इन द डिझायनेटेड पिरियड ऑफ टाइम्स. ओपन दिस गोल माय ॲक्ट like stepping stones to help meet border goals that the further define a career. As the student we cannot become is the president or prime minister but can hope to reach those heights in the futures. Setting goals that can is completed in the design. ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील असे ध्येय ठरवा. म्हणजे तो कालावधी दिलेला असतो, त्या कालावधीमध्येच आपल्याला कोणतंही ध्येय ठरवायचं आहे. 10वीची परीक्षा आहे, 10वीच्या परीक्षेच्याच अगोदर आपला अभ्यास व्हायला पाहिजे. ऑफ्टन दिस द गोल माय ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट बॉर्डर. अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची एक पहिली पायरी असते, स्टेप. आपल्याला ऑफ्टन दोज द गोल माय स्टेपिंग स्टोन्स, पायरी किंवा स्टेपिंग स्टोन टू हेल्प मीट इज द बॉर्डर गोल्स किंवा मैलाचा दगड बनवण्याचे काम करतात. ॲज अ स्टुडंट वी कॅनॉट बिकम अ प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर बट कॅन द होप इज रीच दोज हाईट इन फ्युचर्स. कदाचित आपण राष्ट्रपती, पंतप्रधान बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा सामाजिक कर्ता, एखादी प्रभावी कार्य करण्याचं स्वप्न नक्की पाहू शकतो. कारण स्वप्न पाहायला आपल्याला पैसे लागत नसते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वप्न शोधायला पाहिजे आणि त्या तत्वानुसार आपण चालायला पाहिजे. रिअलिस्ट म्हणजे वास्तववादी. It is the important of the credit goals that are the within one's current skill set or area of the expertise. Building expertise take time. स्वतःला अवगत असलेले जे कौशल्य आहे किंवा कौशल्यानुसार क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली जेवढी क्षमता आहे तेवढं ध्येय आपल्याला समोर घ्यायचं आहे. कौशल्यानुसार आपल्याला चालायचं आहे. कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. सो एक्झिटिंग बिकम अँड द एक्सपर्ट अँड शॉर्ट अमाऊंट. एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे. विल मेक इट द इजी ऑफ द सक्सेसफुल अटेंडिंग गोल्स. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणं सहज शक्य होते.
at the if defensive and not aggressive the goal perhaps lacks of the reliance. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that pictures. बचावात्मक असणारे, धडाडी नसलेले ध्येय जरी बहुधा वास्तववादी नसते, पण आपल्या डोक्यात एक चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते चित्र पूर्ण करण्याचं क्षमताही त्या विद्यार्थ्यामध्ये, त्या व्यक्तीमध्ये, त्या माणसामध्ये असायला पाहिजे. टाईम बॉन्ड म्हणजे बॉन्ड दिलेला असते त्याला, कालमर्यादा. तो काल मर्यादित असतो. इस्टॅब्लिश टाइम ऑफ द parameters around its goal as it will help of the increase focus and the accountability. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे, कारण आपण ध्येय जे घेतलेलं असेल त्याच्यासाठी वेळ निश्चित करणं आवश्यक आहे. टू रिड्यूस वेट वी नो how to go about it, but without of the consistent time bound of the actions. कारण ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष आपल्याला केंद्रित करण्यास किंवा जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. वजन कमी करणे, but without the consistent time bound of the actions in your the becomes a reality. It might be exercise, diet and straight free of the thoughts. जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. वजन कमी करायचे असल्यास काय करावे हवे आपल्याला माहीत असते. माय बीट द एक्झिट डाएट अँड स्ट्रेस. पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर त्याचे अपेक्षित परिणाम काय होईल. ऑल दिस हॅव इज द प्रॅक्टिसेड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट इज द हेसिटेशन ऑर डाऊट ऑर द इनडिफरन्स बट विथिन द डेडलाईन. नियमित व्यायाम करा. आहार असो, तणावविरहित विचार, मनाची दुधेवा व्यवस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदानसा न बाळगता, ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे जर आपण या गोष्टीचं जर पालन केलं तर आपण या पाचही ध्येयामध्ये निश्चितच प्रावीण्य मिळू शकतो, निश्चितच आपण यश मिळू शकतो. इथपर्यंतचा आजचा भाग आपण इथे समाप्त करतो. थँक्यू.